तेरा पानी उतरता देख तेरे किनारे पर घर मत बसा लेना। तेरा पानी उतरता देख तेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूँ लौट कर वापिस आऊंगा। लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी महाराष्ट्रात भाजपला फटका बसला। त्यात त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार अशा चर्चांना उधाण आलं। त्यांनी अपयशाची जबाबदारी देखील स्वीकारली, पण पुन्हा एकदा त्यांनी एल्गार केला आणि अगदी 6 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत सरशी करत विरोधकांचा सुपळा साफ केलाय। होय, तेच देवेंद्र फडणवीस, जे सध्या चर्चेचा विषय बनून राहिलेत। याच देवेंद्र फडणवीसांची संपूर्ण राजकीय कारकीर्द जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। भाजपचे गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच निवड झाली आहे। सर्वात तरुण महापौर ते सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी ज्यांची ओळख आहे, अशा फडणवीसांच्या कारकीर्दला सुरुवात होते ते विद्यार्थी परिषदेपासून, जिथे ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते। पुढे नागपूरमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही। 1997 मध्ये फडणवीस नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर झाले। पुढे आपला मोर्चा विधानसभा निवडणुकांकडे वळवत 2 वेळा नागपूर पश्चिम तर 1 वेळा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजयाचा गुलाल उधळत आपली घोडदौड कायम ठेवली। महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांशी देवेंद्र फडणवीसांची नेहमीच तुलना होताना दिसते। 2014 नंतर पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवत पवारांनंतर सगळ्यात तरुण मुख्यमंत्री असण्याचा मान फडणवीसांनी मिळवला। त्यांनी वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2019ला त्यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं, पुन्हा मुख्यमंत्री झाले। मात्र पहाटेच्या त्या शपथविधीनंतर केवळ 80 तासात सरकार पडलं। स्वतःवर आलेली विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देखील त्यांनी उत्तमरित्या पार पाडली। मी पुन्हा येईन या शब्दाला जागत त्यांनी निर्णायक घाव घातला आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। मुख्यमंत्री शिंदेंच्या सोबतीनं उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होत महायुतीचं सरकार पुन्हा 2.5 वर्ष चालवलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना, एक है तो सेफ हेचा नारा आणि सभांची धडाडी याच्या जोरावर महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपळा साफ केला। शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन देवाभाऊ पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यांच्या या कामगिरीमुळे राजकारणातले चाणक्य अशी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख निर्माण झाली आहे। साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।